Hello friends, today we are going to learn warming up and chit chat of unit number 2.3 The Twins from Standard 10th subject English. Let's go start. Two babies born at the same time to the same mother are called twins. एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांना ट्विन्स म्हणजेच जुळी मुले असे म्हणतात. गेस अँड शेअर हू आर. अंदाज घ्या आणि सांगा. ट्रिप्लिटस, क्वाड्रुप्लिटस, क्विंटुप्लिटस. एक एक प्रकारची माहिती पाहूया. ट्रिप्लिटस. 3 babies born at the same time to the same mother are called ट्रिप्लिटस. म्हणजेच एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी 3 जुळी मुले जन्माला येणे. क्वाड्रुप्लिटस. 4 babies born at the same time to the same mother are called क्वाड्रुप्लिटस. म्हणजेच एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी 4 जुळी मुले जन्माला येणे. क्विंटुप्लिटस. 5 babies born at the same time to the same mother are called क्विंटुप्लिटस. म्हणजेच एकाच वेळी एकाच मातेला 5 जुळी मुले जन्माला येणे म्हणजेच क्विंटुप्लिटस होय. सेकंड, इमॅजिन यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन ब्रदर or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders, in the family and even in school. तुम्ही थेट एकमेकासारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात अशी कल्पना करा. तुम्ही तुमच्या मित्राच्या, कुटुंबातील आणि अगदी शाळेतील व्यक्तींच्या कशा खोड्या काढाल, कशी थट्टा मस्करी उडवाल यांचे काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना सांगा. ॲट होम फनी ट्विन ट्रिक्स. इफ आय हॅड अ ट्विन वी वूड वेअर द सेम क्लोथ्स. आवर पॅरेंट्स वूड गेट कन्फ्युज्ड. आय ब्रेक समथिंग ॲट होम अँड से इट्स नॉट मी, माय ट्विन डिड इट. आय ईट माय ट्विन स्वीट देन आस्क फॉर मोर लाईक nothing happened. My twins does something good, but I tell everyone I did it, not him. If I get caught, I say you saw him, not me. Next, at school, naughty fun with my twin. At school, we would sit in each other's seat. The teacher would not know the difference. I make trouble in class, but I point at my twin and say he did it. I forget my homework, but say I am not him, ask my twin. The teacher gets confused. We just smile and enjoy the fun. We both act like the other one. No one knows who is who. Next question. First, study the following pairs or groups of words. खालील जोड शब्द किंवा शब्दसमूहांचे अभ्यास करा. कप अँड सॉसर म्हणजेच कप आणि बशी. निडल अँड थ्रेड म्हणजेच सुई आणि दोरा. बर्ड्स अँड बीट्स म्हणजेच पक्षी आणि पशु. टेक अ रिस्क म्हणजे धोका पत्करा. सिप टी और कॉफी चहा किंवा कॉफीचा एक घोट. हाईड अँड सीक म्हणजेच लपंडाव किंवा लपाछपी. दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर अँड ऑकर टुगेदर. वी कॉल सच सेट्स कोलोकेशन. कोलोकेशन हे अशा शब्दांचे समूह आहेत जे अनेक वेळा एकत्र वापरले जातात आणि एकत्र दिसतात. अशा प्रकारच्या शब्दसमूहांना आपण कोलोकेशन म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स टू फ्रॉम कोलोकेशन्स. कोलोकेशन तयार करण्याकरता कंसातील योग्य शब्द वापरा. आपण डायरेक्ट ॲन्सर पाहूया. ॲब्सोल्युटली नेसेसरी, कॅन नॉट, अफोर्ड, फॉर्मल, क्लोथ्स, जॉब,
interview, pass time. Next, accept defeat, early morning, catch a cold, leading role, joint owners. Next question, exaggeration or overstatement often causes humor. अतिशयोक्ती किंवा वाढून सांगणे अनेकदा विनोद निर्माण करते. फॉर एक्झाम्पल, शी इज थिन ॲज अ पिन. उदाहरणार्थ, ती टाचणीसारखी बारीक आहे. ही हॅज अ पी सीज्ड ब्रेन. त्याचा मेंदू वटाण्याच्या आकाराचा आहे. माय शूज आर किलिंग मी. माझे बूट मला मरण्याच्या वेदना देत आहेत. व्हेन such exaggeration lines occur in poetry, they are examples of the figure of speech hyperbole. जेव्हा कवितेत अशा प्रकारच्या अतिशयोक्तीपूर्ण ओळी येतात तेव्हा त्या काव्यातील हायपरबोल या अलंकाराचे उदाहरणे असतात. Complete the following examples of hyperbole using words from the brackets. कंसात दिलेले शब्द वापरून अतिशयोक्ती अलंकाराची पुढील उदाहरणे पूर्ण करा. आपण डायरेक्ट ॲन्सर पाहूयात. ए. शी वेप्ट ॲन ओशन ऑफ टीयर्स. तिच्या रडण्यामुळे अश्रूंनी महासागर भरला. बी. द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड. भुकेल्या माणसाने टनभर अन्न खाले. नेक्स्ट, ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. तो घोड्यापेक्षा वेगाने धावतो. नेक्स्ट, ब्र आय एम फ्रीजिंग टू डेथ. ब्र मी थंडीने गोठून मरतोय. नेक्स्ट, आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. मी अगदी एका सेकंदात येतो. अशा पद्धतीने आज आपण द ट्विन्स या कवितेचं वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आहेत. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.